किस्सा टाइम गायज. तर आधी सांगतोय हा व्हिडिओ फक्त प्रिटेंड करून इंडिपेंडंट वागणाऱ्या मुलींसाठी आहे. तर बाकीच्या मुलींनी इथे येऊन बोलायचं नाही की मी नाही तशी कोपऱ्यापासून सिंगम शॉट देईल काय. तर काही मुली बोलतात की आय एम अ स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन, मला कोणाचीच गरज नाहीये. पॉपिन्सची गोळी इथून फोन मधून बुक्की टाकेन, तिथे येऊन तुला लात लागेल. ह्या त्याच मुली असतात जेव्हा ह्यांना गाडी चालवायची असते तेव्हा त्यांच्या बॉयफ्रेंडला म्हणतात की अरे माझी गाडी डबल स्टँडवर काढून दे ना, मला गाडी चालवायची. त्यात गाडी स्टँडवर लावायची वेगळेच वांदे आणि बायामध्ये लिहिलेलं असतं रायडर. आणि परत बॉयफ्रेंडने ह्यांना कार चालवायला लावली की म्हणतात नाही नाही मी नाही कार चालवणार, मला पॅसेंजर प्रिन्सेस बनायचे. बधीर आहे का तू, बधीर आहे. सेल्फ इंडिपेंडन्सच्या नावाखाली ह्यांना जॉब करायचाय, बाईक चालवायची, कार चालवायची, बिल स्वतः भरायचंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, करा तुम्ही हे सगळं करा. इक्वल राईट्स खेळा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण हीच स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन जेव्हा कोर्टामध्ये डिवोर्स होणार असतो तेव्हा अॅलिमनी मागती. माझ्या एकटीला एवढं सगळं कसं झेपणार, मी खूप बिचारी आहे, आय एम हेल्पलेस, एवढं एकटं कसं सांभाळू. मी मारीन. जर तू स्वतःला स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन बोलतीयस तर पैसे पण स्वतः कमव, नाहीतर माहिती ना मी मारीन. हायपोथेटिकली विचार करा, जर एखादी बायको त्याच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असेल किंवा जास्त तिला सॅलरी असेल आणि त्यांचा डिवोर्स होणार असेल तर नवऱ्याने कधी तिला अॅलिमनी मागताना बघितलंय का? नसेलच बघितलं. म्हणूनच काही मुलींना सांगतोय मी, नसेल जमत तर नका स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन बनवू. कशाला बनायचंय? चला येतो.